कुख्यात गुंड अरुण गवळीला आता सुप्रीम कोर्टाचा दणका बसलाय। अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याचं सध्या समजतंय। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचा निर्णय दिलेला होता आणि महत्त्वाची बातमी आपण सध्या ही पाहतोय। तर अरुण गवळी याला सुप्रीम कोर्टाचा हा दणका बसल्याचं पाहायला मिळत आहे। अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी। तर आज जी सुनावणी होती त्या सुनावणीमध्ये हा कोर्टाने अरुण गवळीला दणका दिल्याचं पाहायला मिळत आहे। अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेला आता सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती दिल्याचं समजतंय। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचा निर्णय दिला होता आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, नक्कीच गौरी, पाहायचं झालं तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गवळीची मुदतपूर्व जी सुटका करण्याचा कलसाठी जो दिलासा दिला होता त्या निर्णयावर त्याला हायकोर्टाने 2006च्या या धोरणावरती विश्वास ठेवत हा निर्णय दिला होता। परंतु याच्यावरती आता अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेला सुप्रीम कोर्टाची जी स्थगिती आहे ती देण्यात आलेली आहे। कारण याच्यामध्ये कोर्टाने एक धोरणात्मक बाब असल्याचं या स्पष्ट केलेलं आहे, हे त्या ठिकाणी म्हणणं आहे। त्यामुळे अरुण गवळीचा सुप्रीम कोर्टाकडून दिला या ठिकाणी त्यामुळे सुटकेला या ठिकाणी सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती आहे ती देण्यात आलेली आहे। गौरी, हो, नक्कीच निखिल, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर अरुण गवळीला हा सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का म्हणावा लागेल।